नमस्कार, मी जितेंद्र जाधव. आपल्या सर्वांचं स्वाभिमानी कट्ट्यावरचे सहर्ष स्वागत. या स्वाभिमानी कट्ट्याचे प्रस्तुत करता आहेत गांधी सराफ कंपनी बारामतीकर. हा स्वाभिमानी कट्टा इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, ऑनलाईन न्यूज पोर्टल व युट्यूबच्या सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन सुरू केलेला हा स्वाभिमानी कट्टा आहे. या स्वाभिमानी कट्ट्याच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य व्यक्तींच्या मनातील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची अचूक उत्तरं जे आपले मान्यवर आहेत त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत. आणि म्हणून आज आपल्याला या स्वाभिमानी कट्ट्यावरती असे मान्यवर लाभले आहेत की त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचं नाव पूर्ण देशभर केलं. एक महिला खासदार असतानाही संसदेमध्ये सत्ताधाऱ्यांना अचूक आणि परखडपणे प्रश्न विचारण्याचे धाडस केले. त्यांनी अनेक वेळा संसद रत्न आणि महासंसद रत्न हा पुरस्कार घेतला. अशा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे आज आपल्या बरोबर आहेत. ताई, आपलं स्वाभिमानी कट्ट्यावरचे सहर्ष स्वागत. नमस्कार, मी सुप्रिया सुळे. त्यांनी मला प्रश्न विचारला की महिला खासदार नाहीये, मी खासदार आहे. आणि एक लोकप्रतिनिधी ह्याच्यात पुरुष आणि महिला नसते, ती एक जबाबदारी असते. आणि खरं तर मला विचारलं तर 365 दिवस जर माणुसकी साजरी केली ना तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचं आणि समाजाचं सार्थक. आपल्या 15 वर्षाच्या संसदीय कारकिर्दीत तुम्ही उचललेला सर्वोत्कृष्ट मुद्दा कोणता असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं पाण्याची जी चर्चा पार्लमेंटमध्ये जेव्हा जेव्हा होते त्याच्यात पाणी हा एक खूप मोठं आव्हान आपल्यासमोर. आणि माझे काका कैलासवासी दिनकरराव पवार, ज्यांना प्रेमाने सगळे आप्पासाहेब पवार म्हणायचे, मला आठवतं माझ्या लहानपणी ते नेहमी अशी जेव्हा गप्पा गोष्टी किंवा ते काही मार्गदर्शन करत असायचे आम्हाला सगळ्यांना, तेव्हा घरात गप्पाही गोष्टींना ते सांगायचे नेहमी आम्हाला की जर या जगात जेव्हा तिसरं जगाचं युद्ध होईल ते पाण्याचं होईल. आणि आम्ही लहान होतो तेव्हा पाण्यावर कोण लढतं, म्हणजे आमच्या ध्यानी मनी असं वाटत नव्हतं की पाणी कमी होईल किंवा उष्णता वाढेल किंवा ज्याला आपण इंग्रजीत क्लायमेट चेंज म्हणतो त्याच्यात काही होऊ शकतं. म्हणजे ह्या गोष्टी काही ध्यानी मनीच नसायच्या त्या काळामध्ये. आणि त्यानंतर आज जेव्हा मी त्या भाषणाकडे किंवा त्यांचे जे शब्द आज आठवतात तेव्हा किती त्यांना दूरदृष्टी होती की खरंच आज फक्त आपल्या इंदापूर किंवा बारामती, पुरंदर, दौंड ह्या भागातच नाही, जिल्ह्यात, तालुक्यात किंवा राज्यात असं नाही, पण आज देशात नाही जगामध्ये सगळ्यात मोठं आव्हान कुठलं असेल तर ते पाण्याचं असेल. तेव्हा अनेक वेळा आम्ही पक्ष फक्त टोकाची भूमिका न घेता अनेक वेळा पार्लमेंटमध्ये ऑल पार्टी डिस्कशन्स होतात. तेव्हा आम्ही फक्त पक्षाची लाईन तर मांडतोच, पण त्याच्याबरोबर काही वेळा आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून, आमची वैचारिक भूमिका बाजूला ठेवून सामाजिक कामासाठी अनेक वेळा आम्ही एकत्र येतो. त्याचं पाणी हा असा एक, म्हणजे तुम्ही एकच म्हणला म्हणून मी आवर्जून पाण्याचा उल्लेख. ताई, संसदरत्न आणि महासंसदरत्न यामध्ये नेमका निकष काय आहे? अजितदादा म्हणतात की नुसतं भाषण करून खासदार होता येत नाही, तर या टीकेकडे आपण कसे पाहता? आता काही लोकशाही आणि लोकशाहीच्या सगळ्यात उच्च मंदिरात बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक मतदारामुळे मी त्या मंदिरात जाऊ शकले. 1, 2 नाही 3 वेळा. आणि माझा लोकशाहीवर प्रचंड प्रेम आणि विश्वास आहे. हा देश हा लोकशाहीने चालतो आणि त्याचं सगळ्यात मोठं मंदिर हे पार्लमेंट आहे, संसद भवन ज्याला तुम्ही म्हणता सगळे. आणि किती आमचे मतभेद असतील पण आमचे मनभेद कुणाबद्दल असतील. त्याच्यामुळे मी आवर्जून मोदीजींचाही कौतुकी करीन की जे तेव्हा पहिल्यांदा खासदार म्हणून ते दिल्लीला जेव्हा आले तेव्हा ते त्याच संसद भवनला नतमस्तक झाले आणि नंतर त्यांनी शपथ घेतली आणि ते प्रधानमंत्री झाले. त्याच्यामुळे संसद भवन हे आमच्यासाठी भवन नसून लोकशाहीचं मंदिर आहे आमच्या सगळ्यांसाठी. आणि या देशामधले सगळ्यात महत्त्वाचे निर्णय कुठे होतात तर त्या संसद भवनमध्ये होतात. तिथे जी चर्चा होते त्यातून, म्हणजे आता इंदापूरचं मी तुम्हाला उदाहरण देते. जल जीवन मिशन हा केंद्र सरकारचा सगळ्यात मोठा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे या सरकारचा. त्याची पहिली चर्चा कुठे झाली तर ती संसद भवनमध्ये झाली. सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना जी आदरणीय पवारसाहेब आणि मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने केली त्याचा निर्णय कुठे झाला तर तो संसद भवनमध्ये झाला. महिलांना या देशात आरक्षण मिळावं
हा निर्णय लोकसभेत आणि विधानसभेत व्हावा तो कुठे झाला? तो त्याच संसद भवनमध्ये झाला. पालखी मार्ग, इंदापूरमधला सगळ्यात मोठा जो रस्ता आहे, जो पालखी मार्गाचा आहे, तर तोही संसद भवनमध्येच घेतलेला आहे. असे असंख्य निर्णय आहेत जे हा देश कशावर चालतो? तो संविधानात चालतो. त्या संविधान आणि निर्णय प्रक्रियेचा केंद्रबिंदू काय आहे? तर ते संसद भवन आहे. त्याच्यामुळे संसद भवन आणि लोकशाही ह्याच्याशिवाय देशाचा विकास होऊच शकत नाही. कारण का ज्याचं प्लॅनिंग आपण म्हणतो, तो प्लॅनिंग ते संसद भवनमध्ये होतं. एक पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की पार्लमेंटमध्ये हे जे मला बक्षीस मिळालं, ते बक्षीस बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराला अतिशय प्रांजळपणे मी अर्पण करते. कारण का त्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली आणि त्याच्यामुळे मतदारसंघ देशात संसदेत पहिला आला. आणि याचा इतिहास काय, हे कोणाकोणाला मिळून गेले? तर महाराष्ट्रात तुम्हाला अभिमान वाटेल. अर्थातच आदरणीय पवार साहेबांना अनेक वर्षापूर्वी तो मिळालेला आहे. त्याच्यानंतर सुषमा स्वराज यांना मिळालेला आहे. त्याच्यानंतर चंद्रशेखरजी जे प्रधानमंत्री होऊन गेले त्यांना मिळालेलं आहे. आणि माझ्यात सगळ्यात प्रिय नाव, ज्यांचं पुस्तकं वाचून मी पार्लमेंटमध्ये भाषण करते, असे माननीय मधु दंडवते, अशी अनेक मोठे मोठे दिग्गज जे पार्लमेंट, म्हणजे अरुण जेटली साहेब असतील, किती तुम्हाला नावं सांगू, ज्यांना ह्या बाबतीत त्यांचं कौतुक झालेलं आहे. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं एक उत्तम संसदपटू म्हणून त्यांचा उल्लेख आवर्जून केला जातो. त्याच्यामुळे संसद भवनमध्ये होणारी चर्चा आणि संसदपटू हे खूप जबाबदारीचं काम असतं. आणि त्याचे निकष असे असतात की तुम्ही पार्लमेंटमध्ये किती वेळ राहता, तुम्ही कुठल्या चर्चांमध्ये भाग घेता, तुम्ही किती प्रश्न विचारता. म्हणजे तुम्हाला अगदी सोप्या शब्दात सांगते की शाळेचा मुलाचं रिपोर्ट कार्ड कसं असतं, तसं पार्लमेंटचं रिपोर्ट कार्ड असतं. आणि ते रिपोर्ट कार्ड कोण करतं? तर पार्लमेंटमधले जे स्पीकर आहेत, स्पीकर ऑफिसमधून तो सगळा डेटा बाहेर जातो. आणि त्या डेटाच्या माध्यमातून संसद मधले जे मंत्री आहेत, त्या अर्जुन मेघवालजी जे राजस्थानचे आहेत, ते पार्लमेंटरी अफेअर्स मंत्री आहेत, तर त्यांच्या अध्यक्षाखाली ती जी कमिटी आहे, ती कमिटी हा निर्णय घेते. आणि त्याचे निकष मी तुम्हाला सांगितले तसे आहेत. आणि त्याचबरोबर ह्या वर्षी आमच्यासाठी आणखीन एक कौतुकाची गोष्ट म्हणजे आम्ही 10 जे खासदार ज्यांना सरकार आणि पार्लमेंट हाय परफॉर्मन्स म्हणतो, आमचा सगळ्यांचा सत्कार आणि आम्हाला आवर्जून बोलून घेण्यात आलं, आम्हाला बक्षीस आमच्या कौतुक करण्यात आलं, त्या म्हणजे महामहिम द्रौपदी मुर्मूजी. म्हणजे आता महामहिम या देशाच्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती म्हणजे बॅक टू बॅक, म्हणजे मी खरंच सांगू, त्याची लॉटरी लागली होती की आम्हाला 4 वाजता आम्ही राष्ट्रपती भवनला गेलो, त्याच्यानंतर 5:30ला उपराष्ट्रपतींनी आमचं कौतुक केलं, उभे राहिले, आमचं बक्षीस बघितलं, आमचं कौतुक बघितलं, आमचा सगळा डेटा गेला. आणि आमच्या सगळ्याच खासदारांसाठी ह्या दोघांकडून आम्हाला हा आशीर्वाद मिळणं ही खूप मोठी माझ्यासाठी तरी गोष्ट. ताई, एका दैनिकामध्ये बातमी प्रसिद्ध झाली आहे. त्यांच्या दाव्यानुसार बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार आणि माड्यामधून स्वतः तुम्ही. कुठल्या पत्र? मी ना वाचली, मी सगळे पेपर सोलापूरचा स्वराज्य म्हणून आहे. मी म्हणलं मी सगळे पेपर वाचून आले. सोलापूरचा स्वराज्य आणि तुम्ही स्वतः माड्यामधून उभं राहणार आणि याबाबत सागर मामल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपली चर्चा सुरू झाली. हे दाव्यामध्ये कितपत तथ्य आहे किंवा हे कितपत खरं आहे? एक तर काल याचं मी सविस्तर उत्तर दिलेलं आहे. दुसरी गोष्ट ती रुचा आहे बाहेर, जरा रुचाला बोलवता. थँक्यू. मी पुन्हा तुम्हाला सांगते, एक तर हे हास्यास्पद आहे, एक तर दुसरं, आणि जर लढायचं असेल तर ती मी माड्यात एकतरी चक्कर मारली असते ना. कारण मी जेव्हा इलेक्शन लढते तेव्हा मी, तुम्हाला आठवत असेल, तुम्ही वयाने लहान आहात तेव्हा, त्याच्यामुळे तुम्ही 2009 मध्ये 7 मध्ये होता का नाही, खूप यंग असाल. पण 2009ला जेव्हा मी पहिल्यांदा लोकसभा लढले, त्याच्या आधी 2 वर्ष मी बारामती लोकसभा मतदारसंघातला गावण वस्ती आणि वस्ती फिरले. त्याच्यामुळे जेव्हा पक्षांनी आणि आघाडीने निर्णय घेतला की मी लोकसभा लढायची, इलेक्शन होतं 2009 मध्ये, मी तयारी सुरू केली ती 2007 पासून. आणि ते पण तिकीट माझं का कन्फर्म झालं, मी अनेक वर्ष साताऱ्याला रयत शिक्षण संस्थेच्या आणि लक्ष्मण मानेवर काम करत होते. ते माझं काम बघून 2006ला मला राज्यसभेचं तिकीट दिलं. आणि 2006 ते 2007 माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स बघून आघाडीने निर्णय घेतला की 2009 मध्ये तू लोकसभा लढ.
माझा 1 वर्षाचा तो पार्लमेंटरी परफॉर्मन्स बघून. त्यामुळे मग 2 वर्ष मी म्हणलं अरे मी राज्यसभेतून लोकसभेत चालले, माझा मतदारसंघ तर मला कळायला नको का? काय लोकांचे प्रश्न आहेत, गाव वाडी वस्ती. कोणी एखाद्याने फोन केला आणि म्हणला मी निमगाव मधून बोलतो, कळायला तर पाहिजे कुठल्या तालुक्यात निमगाव आहे, माहिती तर असली पाहिजे. कारण का लोकप्रतिनिधी किती यंत्रणा असली तरी अकाउंटेबली स्टॉप्स हिअर. मी म्हणू शकत नाही तुमच्यामुळे किंवा तुमच्यामुळे, जे आहे ते सगळं मी नाही जबाबदारी कधी पाहिजे, कारण का आय लीड फ्रॉम द फ्रंट. त्याच्यामुळे मी 2 वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघ 2007 ते 2009 फिरले आणि ती मला वाटत होती की माझी नैतिक जबाबदारी होती ते. मग पाण्याचे प्रश्न काय, शेतीचे प्रश्न काय, किंवा मग जिल्हा परिषद काय, पंचायत समिती काय, कॉर्पोरेशन काय, हे रेग्युलरली मी तिथे जात असायचे. आणि बसून सीओ बरोबर असेल, तिथला ॲडवायझर बरोबर असेल, टॅक्सेशनचं काय. बघा पार्लमेंटचं काम करणं म्हणजे फक्त इलेक्शन लढणं नसते. इलेक्शन इज अ व्हेरी स्मॉल पार्ट ऑफ द जॉब. त्याच्यानंतर 4.5 वर्ष आपल्याला दिल्लीत आणि पॉलिसी लेवलला काम करायला लागतं. त्याच्यामुळे ते काम करत असताना मी 2 वर्ष ते केलं. त्याच्यामुळे तो जर मी माढ्यातून लढवायला इच्छुक असते तर माझ्यासारखी व्यक्ती 2 वर्ष आधी माढ्याला शिफ्ट झाली असती. आणि माझं तिकीट का तुम्ही बारामतीतून कापता? माझा सर्वे चांगला आहे अहो. म्हणजे मेरिटवर मला पास करावं अशी माझी विनंती आहे सगळ्यांना. हा तो भाग झाला. दुसरा झाला सागर बंगल्याचा. म्हणजे मी पत्रकारिता खूप सिरियसली घेते. मी जसं पार्लमेंट फार गांभीर्य, बाय नेचर मी खूप सिरियस व्यक्ती आहे. आणि त्याच्यामुळे मला प्रत्येकाचा अकॅडमिक अँगल असतो. म्हणजे माझं इंग्रजी कुणामुळे सुधारलं तर वर्तमानपत्र वाचून सुधारलं. माझे आई वडील काही इंग्रजी घरात बोलत नाही. माझा नवरा बोलतो पण माझे आई वडील इंग्रजी नाही बोलत. मी 21 वर्षाची 22 वर्षाची वेळी माझं लग्न झालं. तोपर्यंत माझं इंग्रजी माध्यमात मी शिकले पण घरात मराठीच बोलायचे. आजही माझे सगळे बहीण भाऊ आत्या काका मामा सगळे सोयरे आम्ही सगळे मराठीतच बोलतो. पवारांकडून सुळेंकडे सगळं इंग्लिश चालतं, पवारांकडे सगळं मराठी चालतं. आता ह्या सगळ्या मराठी बॅकग्राऊंडमध्ये, या सगळ्या पार्श्वभूमीवर माझं इंग्रजी कसं सुधारलं? एक तर शाळात अर्थात, पण घरात तर कोणीच बोलायला नाही. पण वर्तमानपत्र, माझ्या वडिलांनी मला ही एक सवय लावली लहानपणापासून की पहिलं उठलं की सगळे वर्तमानपत्र वाचायचे. आणि टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस हे 2 वर्तमानपत्र. आणि त्याच्यानंतर लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ किंवा लोकमत नव्हतं माझ्या लहानपणी. तर ही सगळी पत्र पहिली वाचून मग पुढच्या कामाला आपल्याला जायचं. ही आमच्या घरात आजही पद्धत. म्हणजे आज जर 7:30 वाजता आमच्या कुठल्याही घरात तुम्ही आला, म्हणजे आम्ही साहेबांनी दिल्लीला असू दे, मुंबई, पुणे, कुठे, आमच्या घरात 1 तास सकाळी पहिलं वर्तमानपत्र प्रत्येक जण वाचतो. आणि मग चर्चा होते, अरे आज हे आलं, ते आलं, ते आलं. कारण का त्याच्यातून एक तर जनरल नॉलेज वाढते आणि त्यातून भाषेवर प्रभुत्व होतं. त्यामुळे दोन्ही गोष्टी असतात. एक शिक्षणाकडे म्हणजे रिपोर्टिंग म्हणजे अरे बापरे ब्रेकिंग न्यूज इतक्यापर्यंत सीमित नाहीये. तुमची खूप जबाबदारी. म्हणजे कोविडच्या काळामध्ये रिपोर्टिंग का महत्वाचं होतं की आम्हाला आधार मिळत होता, अरे हा बरा होऊ शकतो तर मीही बरा होऊ शकतो. त्यामुळे पत्रकारिता हा अतिशय गंभीर मी त्याला बघतो. म्हणजे मी जसं पार्लमेंटला माझ्यासाठी ते लोकशाहीचं मंदिर, मी तिथे कोणाला जर हसता बसता टाइमपास करताना कधीच तुम्हाला पाहिलं. आय लव्ह माय जॉब. हो ते या एवढ्या मोठ्या देशातून 550 लोक तिथे बसून चर्चा करतात. त्या वास्तूमध्ये आम्ही जेव्हा जातो त्या ते म्हणजे तुम्ही जसं ऑफिसमध्ये जाता तसं ते आमचं ऑफिस आहे ना. ऑफिसमध्ये ज्येष्ठ मस्करीची वेळ नसते आणि देशासाठी निर्णय आपण घेतोय. केवढी मोठी जबाबदारी. एक निर्णय चुकला तर किती लोकांचं नुकसान होऊ शकतं हे पण जबाबदारी आहे ना आमची. त्याच्यामुळे ती वास्तू खूप सिरियस आणि सिन्सिअर जागेसाठी आहे. खूप चर्चा होते तिथे. आणि जेव्हा एका लोकशाहीत आपण टीका करतो किंवा सूचना देतो तेव्हा ऐकायची तेवढी ताकद असली पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा इथून हल्ला चढवतो किंवा सूचना करतो तेव्हा सरकारचं पण आम्ही ऐकून घेतलं पाहिजे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी ती चर्चा झाली पाहिजे. ह्यालाच तर लोकशाही म्हणतो. आणि त्याच्यामुळे तुमच्याकडे जेव्हा मी बघते तेव्हा मला असं वाटतं माझं जनरल नॉलेज वाढणार आहे, मला नवीन माहिती कळणार आहे आणि माझी भाषा सुधारणार. त्याच्या म्हणून पत्रकारिता माझ्यासाठी खूप म्हणजे मी ओल्ड स्कूल ऑफ थॉट. मी अजूनही कन्व्हेन्शनल आहे. मला नाही आवडत मोबाईलवर ॲपवर वाचून. आता दिवसभरात आता काहीतरी एक फायनान्शियल फ्रॉडवर, इलेक्टोरल बॉन्ड्सवर एक बातमी आली, ती मी आता वाचली कारण का माझा तो अकॅडमिक इंटरेस्ट आहे. पण आता उद्या जेव्हा हिंदूमध्ये एवढी मोठी त्याच्यावर बॉन्डची 1000-1500 शब्दाचा आर्टिकल येईल
तेव्हा मी तो म्हणजे मला खूप मजा येईल, ती माझ्यासाठी मेजवानी असते की इतकं मोठं आर्टिकल आलं. आता ही तुमच्याकडची अपेक्षा आहे माझी. त्यानंतर झालं परवा सागर बंगल्याचं. तो व्हिडिओ आहे रविवारचा आपला, दाखवा ना सगळ्यांना पास पाठ. रविवारी रात्री त्यांचं म्हणणं आहे मी रविवारी रात्री जेवायला गेले, बरोबर. जेवायला गेले असतात तरी 9, 10, 11च्या तर पुढे जाणार नाही. 9:30 वाजता बारामतीमध्ये लाटे नावाचं गाव, तिथे एक यात्रा होती. त्या यात्रेला मी 9:30ला होते, त्याचा व्हिडिओ आहे माझ्या. त्याच्यानंतर मी गाडीत बसले आणि बाहेर आले, माझा चष्मा मागे राहिला म्हणून मी गाडी थांबवली, परत माणसाला पाठवलं, अरे मेरा चष्मा रे गया, हाच चष्मा. मग तो चष्मा परत आला, मी गाडीत बसले. मी 9:45 ते 10 वाजता लाट्यातून निघाले. मी हेलिकॉप्टरनी जाऊ शकत नव्हते कारण अंधार आहे, मी विमानाने जाऊ शकत नव्हते कारण बारामतीला एअरपोर्टला नाईट लँडिंग नाही आहे. त्याच्यामुळे मी गाडीने, माझ्या गाडीला ह्याचा पास आहे फास्ट ट्रॅकचा, त्याच्यामुळे प्रत्येक टोलवर माझी गाडी किती वाजता गेली हेही तुम्ही इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम मध्ये करू शकता. आणि सिल्वर ओकला आमच्या घरावर हल्ला झाला, त्याच्यामुळे तिथे पण आज कॅमेरा. मी 2:15 वाजता सिल्वर ओकला पोचले. त्यामुळे कोणीही व्यक्ती सुपरमॅनच असले ना तर मी लाट्यावरनं जेवायला पोचू शकत होते सागर, पण आय एम नॉट. आणि त्याच्यामुळे सुपरमॅन या काल्पनिक गोष्टी असतात, असं नसतं. त्याच्यामुळे जी व्यक्ती 10 वाजता बारामतीत लाट्यात होती ती मुंबईला 2:15, 2:30लाच पोहोचू शकते तिच्या आधी. त्याच्यामुळे मला गंमती वाटते की जर्नलिझम मध्ये जरूर तुम्ही टीका टिप्पणी करा ना आमच्या पॉलिसीवर, पण हे जे नॉन फॅक्च्युअल गोष्टी जेव्हा येतात ना तेव्हा असं वाटतं, बॉस दिस इज सच अ सिरियस जॉब, इतना हलके में कैसे ले सकते. म्हणजे मला त्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यावं लागतंय, हेच माझं दुर्दैव आहे. कारण का पत्रकारिता ह्याच्यात तुमची मतं असू शकतात, आमच्या बाजूनी आमच्या विरोधात, तुम्ही आमच्यावर टीका जरूर करू शकता, पण आमच्याबद्दल गॉसिप स्प्रेड करणं हे तर मी पहिल्यांदाच अनुभव. आणि असत्य की मी एका, आणि थँक्स टू टेक्नॉलॉजी अँड माय लाईफस्टाईल, माझं लाईफस्टाईल लोक चेष्टा करतात की हे सगळं एवढं सोशल मीडिया वापरतात, दॅट हॅज कम इन माय फेवर टुडे. मी खूप लाईव्ह जाते असं लोक म्हणतात, आय एम सो हॅपी. पारदर्शक आयुष्य, तुमचा खासदार कुठे हे 24/7 तुम्हाला माहिती असलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. नवऱ्यावर जेवायला गेले तरी मी टाकते फोटो, कारण का मला प्रायव्हेट लाईफ असायचा अधिकारच नाही, कारण का मी पब्लिक लाईफ. आणि प्रायव्हेट लाईफ हवं असतं तर मला चॉईस होता, मी प्रोफेशनल करिअर करू शकले असते. सोमवार ते शुक्रवार काम करायचं, शनिवार रविवार सुट्टी. आता तुम्ही तुमचं पण आयुष्य तसंच आहे, तुम्हाला 24/7 जॉब आहे. काहीतरी ब्रेकिंग न्यूज आली की सोडा हातातला आणि भागो. कारण का टेक्नॉलॉजी बदलली ना. एक काळ असा होता जेव्हा बातमी घेऊन आपण लिहित होतो, आता सगळं व्हिज्युअल झालं. त्याच्यामुळे मला विचाराल तर मला खूपच बालिश वाटलं, ज्यांनी कोणी ती स्टोरी सुरू केली ती खूप बालिश होती. आणि आजकालच्या जमान्यामध्ये इतकं सोपं नाही लोकांना भेटणं, कोणाला तरी कळतंच. त्याच्यामुळे खूपच बालिश होतं. आणि माझं लोकेशन तर इट्स सो इझी टू ट्रॅक. माझा मोबाईल ट्रॅक कर, माझा मोबाईल, माझी गाडी फुल्ली ट्रॅक्ड विथ टेक्नॉलॉजी. त्याच्यामुळे आरोप करण्याने थोडं होमवर्क तरी करायला पाहिजे होतं की ज्या दिवशी मी मुंबईत आहे एवढं बघून तरी बातमी लावायची होती. उसने इतना भी दिमाग नाही चलाया. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पाठीशी असणारे अजितदादा आता विरोधात समोर उभे, आपली काय भावना आहे या संदर्भात? एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कुठलीही फूट पडलेली नाही. पक्षातला एक घटक हा वेगळा झालेला आहे. MLA म्हणजे पक्ष नाही. आणि हे मी म्हणत नाहीये, सुप्रीम कोर्टाच्या नियम कायद्याप्रमाणे हा देश चालतो. त्याची एक ऑर्डर आहे, त्या ऑर्डरमध्ये लिहिलेलं आहे की पार्टी म्हणजे, पक्ष म्हणजे पदाधिकारी आणि संघटना, MLA नाही. त्याच्यामुळे आमची सुप्रीम कोर्टात केस चालू आहे आणि त्या केसमध्ये आमचं म्हणणं आहे की आमचा पक्ष फुटलेला नाही आणि हा पक्ष आदरणीय पवार साहेबांचाच आहे, कारण का ते फाउंडर मेंबर आहेत. ते त्या जन्माला आल्यापासून तो पक्ष, ते त्याचे फाउंडर आणि प्रेसिडेंट आहेत. आणि आजही संघटना आदरणीय पवार साहेबांवर आहे. येस, MLA गेलेत का तर गेलेत, पण म्हणून पक्ष जाऊ शकत नाही हे मी म्हणत नाही, हा देशाचा कायदा म्हणतो.
त्यामुळे जेव्हा इलेक्शन कमिशन मधून आम्हाला ऑर्डर आली त्याच्यात 3 टेस्ट असतात, 1, 2 आणि 3. पहिली टेस्ट फेल झाला तर दुसऱ्या टेस्टमध्ये जायचं, दुसऱ्या टेस्टमध्ये झाल्या नाही तर तिसऱ्या टेस्ट, अशा 3 टेस्ट असतात. पहिल्याच टेस्टमध्ये आदरणीय पवारसाहेब पास झाले होते आणि ह्यांनी पहिल्या 2 टेस्ट लावल्याच नाही, डायरेक्ट तिसरी टेस्ट लावली. त्यामुळे तिसरी टेस्ट तुम्ही कशी लावणार? पहिली पेपर सोडवताना पहिला आणि दुसरा ना, तिसऱ्या वर्षाला नाही तुम्ही जाऊ शकत, बिकॉज ऑल कंपल्सरी आहे, ऑप्शनल मध्ये नाही येते. त्यामुळे पहिला आणि दुसरा डावलून तुम्ही तिसऱ्या गेलाच कसे? हीच तर आमची केस चालली आहे कोर्टात. त्याच्यामुळे याच्या विरोधात आम्ही लढतोय. त्याच्यामुळे पक्षात कुठलीही फूट नाही. एकतर हो, पक्ष चुकीच्या पद्धतीने अदृश्य शक्तीने आदरणीय पवार साहेबांकडून काढून घेतलाय का? तर हो. हा पवार साहेबांवर अन्याय आहे का? तर हो. हा मार्ग चुकीचा आहे का? तर हो आहे. तुम्हाला कोर्टात काही महिन्यांनी जेव्हा आता केस ती लागेल तेव्हा तुम्हाला ते कळेल. हा एक भाग झाला. दुसरा भाग झाला, तुम्ही हो, ही गोष्ट खरी आहे की फक्त अजितदादाच नाही, असंख्य कार्यकर्ते, तुम्ही माझा डेटा काढून बघा, जेवढा वेळ मी सदानंद आणि माझ्या मुलांबरोबर घालवत नाही त्याच्याहून जास्त वेळ मी माझ्या मतदारसंघात राहते. आणि ही प्रेमाची नाती असतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण लोकांबरोबर जेव्हा दौरे करतो, एका गाडीत बसतो, जेवतो, खातो, पितो, सकाळच्या स्वतःच्या सुखदुःखात असतो. ही नाती काय एक दिवसाची नाही आहेत. आदरणीय पवार साहेबांबरोबर 6 दशकाची आहे, माझ्याबरोबर 18 वर्षाची आहे. त्या लोकांनी माझ्यासाठी खूप कष्ट केलेले आहेत आणि माझ्या आईनी माझ्यावर संस्कार केले की आयुष्यात एवढं जरी कोणीतरी केलं असेल तर ते आयुष्यभर लक्षात ठेव. त्याच्यामुळे मी लोकांना, जेव्हा मी टीका करत नाही, लोकांना वाटतं की मी सॉफ्ट आहे. मी सॉफ्ट नाही आहे, मी ग्रेटफुल. मी कधीच विचारणार नाही की आपल्यासाठी ह्या भागातल्या सगळ्या लोकांनी, प्रत्येकाने, आणि फक्त दादा, भरणे मामा, दुर्गाडे सर किंवा रमेश आप्पा इथपर्यंत सीमित नाही आहे. ह्यांची तर मदत मला झालीच आहे चौघांची, पण ह्यांच्या बरोबर असंख्य कार्यकर्ते तेही माझ्यासाठी पडलेले आहेत. हे मी कसं आयुष्यभर विसर. मी 3 वेळा, मी जेव्हा अवॉर्ड घेत होते द्रौपदी मुर्मूंच्या शेजारी उभे होते तेव्हा माझ्या लक्षात फक्त बारामती लोकसभा मतदारसंघ होता, कारण का सुप्रिया सुळेला ते अवॉर्ड नव्हतं. ते अवॉर्ड बारामती लोकसभा मतदारसंघाला होतं आणि ती अचीवमेंटचं कौतुक होतं. ते नुसतं प्रेसिडेंटला मी भेटायला गेले नव्हते. त्याच्या मागे आणखीन एक मतदारसंघाचं कौतुक होतं. त्याच्याबद्दल म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजते की मला एवढी मोठी संधी आपण सगळ्यांनी दिली. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी असताना ते दादा परत, आणि मला असं वाटतं कधीतरी आयुष्यात, आता तुमचं माझं वय कदाचित एकच असेल, आता हे सगळं गोदरेज की जवानी वगैरे ठीक आहे, पण शेवटी जेव्हा केस आपले काळ्याचे पांढरे होतात त्याच्यात खूप अनुभवही असतो आणि त्याच्यात प्रगल्भता विचारांची आली नाही तर काय उपयोग? ते काय उन्हात नुसते पांढरे होऊन काय उपयोग? आणि हे करत असताना आपल्याला निर्णय घ्यायचा असतो. एव्हरीबडी हॅज अ चॉईस. प्रत्येकाला चॉईस असतो. असं कोण व्यक्ती नाही ज्याला चॉईस नाही. मलाही चॉईस होती. माझ्याकडे 2 मार्ग होते, एक सत्ता आणि अदृश्य शक्ती, आणि दुसरा संघर्ष, वडील आणि विचार. मी संघर्ष, वडील आणि विचार यांच्या बाजूने उभे राहील, आणि माझ्या जागेवर तुमच्यापैकी कोणी असतं तर तुम्ही तेच केलं असतं एवढा माझा विश्वास. कारण तुम्ही हा प्रश्न अनेक लोकांना विचारला की वडील, विचार आणि सत्य आणि संघर्ष, सत्ता आणि अदृश्य शक्ती. इट्स नॉट इवन अ क्वेश्चन. म्हणजे काही उत्तर विचारायची वाटच बघायची गरज नाही. आणि मला असं वाटतं की ठीक आहे, काही लोकांना एक भूमिका घ्यावा लागली, घेतली, जे काय असेल, तर ही लोकशाही आहे. प्रत्येकाला आपलं मत घ्यायचा अधिकार आहे. आणि आपण जेव्हा कुठल्या तरी मतावर ठाम असतो तेव्हा भावनांना जागा नसते. आता विचार करा, आदरणीय पवार साहेबांनी जेव्हा लातूरला भूकंप झाला, लातूरच्या भूकंपात तर ते फक्त भावनात अडकत गेले असते, त्यांनी कसं लातूर परत उभं केलं असतं. त्याच्यामुळे कुठल्याही नेत्याला, आणि हे नेता असं नाही, नेता म्हणजे आम्ही नाही, तुम्हीही, म्हणजे तुमच्या कुणावरही कधीही ती वेळ होऊ नये. पण आपण एक वेग उत्तर घेऊया की तुमच्या समोर एखादा ऍक्सिडेंट झाला, कुणाचा होऊ नये पण झाला, त्याच्या वेळेस तुम्ही भावना अरे बापरे करत बसणार नाही. तुम्ही कणकरपणे उभे घेणार, चार्ज घेणार आणि म्हणणार चल रे हॉस्पिटलला घे, तुला हे रक्त आहे, तू मोटरसायकल बोल, तू हॉस्पिटलला फोन कर डॉक्टर. यू हॅव टू टेक चार्ज ऑफ युअर इमोशन्स. भावना ह्या प्रायव्हेट मध्ये असतात, त्या बाहेर दाखवायचा कुठल्याही प्रोफेशन माणसाला अधिकार, मलाही नाही, तुम्हालाही नाही. पत्रकाराला किती वेळा संघर्ष असा असेल, तुम्ही अशा जागेवर असाल उभे की तुम्हाला इमोशन्स असं वाटत असेल की अरे बापरे, हा काय मोठा हॉरिबल प्रसंग आहे जिथे मी उभा आहे.
पण तुम्हाला तेव्हा रिपोर्टिंग करावं लागतं. अशा घटना तुमच्याही आयुष्यात झाल्या असतील. घरातली एखादी वाईट घटना घरात घडली तर कोणीतरी घरात चार्ज घेतो ना. सगळे जेव्हा कोलॅप्स होतात तेव्हा घरातले एक माणूस उभा राहतो आणि म्हणतो चला आता रोना धोना बंद करो, चला हे करायचंय ते का, होतच की नाही. त्याच्यामुळे ही गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. अभी मेरी बारी आहे. ताई, बारामतीमध्ये अजितदादांना मानणारा मोठा चाहता वर्ग आहे, तो आपल्या मागे उभा राहील का? मला असं वाटतं ही लोकसभेची इलेक्शन, लोकसभेला कॅन्डिडेट बघून साधारणपणे लोक बघतात. उभं कोण राहणार आहे? प्रत्येकाचा एक फॅन क्लब असतो, पण पार्लमेंटमध्ये कोण जाणार याचा विचार मला विश्वास आहे. आणि फॅन असला कोणाचा तरी काय, त्याच्यात काय गैर. मी पण शाहरुख खानची फॅन आहे. तो माझा लोकप्रतिनिधी होणार आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपण पार्लमेंट किंवा कुठलंही ग्रामपंचायतीचं पण इलेक्शन जेव्हा लढतो तेव्हा ह्या राज्यातला आणि देशातला मतदार हा खूप हुशार आहे, प्रचंड हुशार. त्याला कधी अंडर एस्टिमेट करू. तो शांत असतो, म्हणून असं कधी समजू नका की तो फार वाहत जाईल. तो अशाच व्यक्तीला मतदान करेल जी व्यक्ती कणखरपणे त्या मतदारसंघाची आन बान आणि शान आणि त्या मतदारसंघाचं नाव दिल्लीमध्ये एक वेगळी ओळख म्हणून करतो. त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. साधारणपणे तुम्ही वयाने खूप लहान आहात, पण ह्या सगळ्यांना विचारा की एक काळ असा होता आणि आजही आहे, कुणाला खासदार व्हायचं नसतं, सगळ्यांना आमदार व्हायचं असतं. आणि खासदार झालं की लोक तिकीट आलं तर लोक विचारतात, अरे बापरे आमचं काही चुकलं का, आम्हाला खासदारकीला पाठवतात. खरं आहे की नाही? आपल्या जिल्ह्यातच बघा किती मोठे नेते आहेत. कोण गेलं दिल्ली, कोणाला जायचंय दिल्लीला? एकाला तरी जायचंय का? कुठल्या मोठ्या दिल्लीला लोकसभा लढायची मला सांग. हे मी आणि अमोल दादा आहे, अखंड गुडघ्याला वाशिक बांधून रेडी, आम्हाला दिल्लीला पाठवा. कारण का आमचं काम दिल्लीमध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिले. आणि मला असं वाटतं हे काय इमोशनल इश्यूज नाही आहेत. ही आज जबाबदारीची काम. पार्लमेंटमध्ये म्हणजे काय हा किंवा मी म्हणलं तसं सरपंचापासून पार्लमेंटपर्यंत खूप गांभीर्याने घ्यायचे विषय असतात. ते काय वैयक्तिक कोणाचे इमोशन्सचे विषय नाही, परफॉर्मन्स ड्रिव्हन. ताई, एकूणच लोकसभा मतदारसंघात तुमचे दौरे वाढलेले आहेत. ज्या पद्धतीने शिवसेना राष्ट्रवादी फुटली त्याचा विचार करता तुम्हाला लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो? एक तर मी दौरे 18 वर्षच करते, जेव्हा माझ्या दौऱ्यांमध्ये काहीच बदल नाही आहे ना कन्सिस्टन्सीमध्ये बदल. माझे दौरे असेच असतात आणि दौरे ह्याच्यासाठीच असतात की मी लोकप्रतिनिधी, लोकांचा कानोसा घेतला पाहिजे. आता बघा, जलजीवन मिशन बद्दल सातत्याने पत्रकार दौंड आणि इंदापूरमध्ये बोलतात. हा जर कॉन्टॅक्टच मला नसता तर हा प्रश्न मला कसा कळला असता? मी पार्लमेंटमध्ये काय भाषण केलं असतं? माझा नंबर पहिला काय येतो पार्लमेंटमध्ये तुमच्या सगळ्यांना? आणि इथे असंख्य कार्यकर्ते जे काम करतात ना त्याच्यावरून आम्ही भाषण, आणि त्या भाषणातून निर्णय प्रक्रिया होते किंवा ऍक्शन होते सरकारकडून. म्हणजे दौंडचा रेल्वेचा विषय हा सातत्याने पार्लमेंटमध्ये मांडला. अश्विनी वैष्णवांचं मार्गदर्शन सातत्याने आम्ही घेतलं. आणि मग ते डेमो काय प्रॉब्लेम झाला की लगेच ट्विट करायचं, फॉलोअप घ्यायचा. तेव्हा दौंड हे आधी सोलापूर डिव्हिजनला होतं, त्याचा प्रचंड पाठपुरावा करायला लागला. कारण का प्रत्येक जो माणूस दौंडमध्ये बसतो तो सोलापूरला कधी जाणार, त्याचं सगळं पुण्याला असतं जोडलेलं. आम्ही ते पुण्याला शिफ्ट करून घेतलं. हे खूप मोठं, तुम्हाला असं वाटेल अरे यांनी काय फरक पडतो, खूप फरक पडतो. त्याच्यामुळे अशा अनेक गोष्टी असतात आणि लोकांच्यात आपण राहतो. म्हणजे मी प्रचंड वेळ लोकांमध्ये असते, सकाळपासून रात्रीपर्यंत. आणि माझं तुम्हाला सांगितलं तसं माझं आयुष्य पूर्णपणे पारदर्शक असतं. इधर मी मतदारसंघात असते किंवा पक्ष किंवा चव्हाण सेंटरच्या कामाच्या राज्याच्या दौऱ्यावर असते किंवा मी दिल्लीत असते. आणि आठवड्यातला एखादा दिवस मी मुंबईला चव्हाण सेंटर किंवा मंत्रालयाच्या फॉलोअपसाठी. आणि हे माझा दिनक्रमांक सगळीकडेच राहिला. त्याच्यात काही नवीनही नाही. आणि मी लोकप्रतिनिधी आहे, मी हे करायलाच पाहिजे. त्याच्यात कौतुक किंवा वेगळेपणा. प्रतिसाद कसा मिळतो? आता त्याचा असेसमेंट तुम्ही करायला पाहिजे, मी कसं करणार. राजकारणामध्ये पूर्वी अनेक विरोधक हे पक्के मित्र असल्याचे पाहिले गेले आहे. ती खिलाडू वृत्ती आताच्या राजकारणामध्ये का दिसत नाही
द्वेष या राजकारणाचा मूळ हेतू आहे का? हा प्रश्न तुम्ही मला नाही विचारायला पाहिजे, कारण का माझे सगळ्या पक्षामध्ये देशामध्ये फ्रेंड्स आहेत आणि मी कधीच पातळी सोडून कधी कोणावर टीका केली नाही आणि करणारी नाही, कारण का माझं ते राजकारणच. मी चव्हाण साहेबांना, मधु दंडवतेंना आदर्श ठेवून राजकारण आणि समाजकारण करते. त्याच्यामुळे आज जे द्वेषाचं गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात चाललं त्याच्याबद्दल वेदना होतात आणि ते फक्त वैयक्तिक म्हणून नाही, ते कुणाच्याच बद्दल. आणि दुर्दैव आहे की सुसंस्कृत महाराष्ट्रात सुसंस्कृत राजकारण होतं, हे आणलंय कुठल्या अदृश्य शक्तीने, हा एक मोठा प्रश्न. स्वाभिमानी कट्ट्यावरील चर्चा अशीच पुढे चालू राहणार आहे. मात्र आता वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया स्वाभिमानी कट्ट्यावरती. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं स्वाभिमानी कट्ट्यावरती सहर्ष स्वागत. आपण पुन्हा मूळ प्रश्नाकडे वळूया, पाहूया काय प्रश्न होता तो. ताई, बारामती तालुकाची निर्मिती झाल्यापासून किंवा आता सध्या सुद्धा आपण सतत भाषणामध्ये ह्याच्यामध्ये बोलत असता की बारामती तालुका हे देशामध्ये 1 नंबर करणार आहे. त्या पद्धतीने येणार नाही, आहेच ऑलरेडी. आणि त्या पद्धतीने माझं मत आहे की तो ऑलरेडी 1 नंबर आहे. त्या पद्धतीने इंदापूर तालुक्यात अनेक विकास कामं झाली नाहीत किंवा त्या पद्धतीने विकास होत नाही. MIDC सारखा प्रश्न मार्गी लागत नाही, असे अनेक प्रश्न. पण बारामती सारखा इंदापूर तालुका आणि इतर तालुक्याचा विकास झाला नाही, त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? प्रत्येकात त्याचं मॉडेल वेगळं असतं. बिल्डिंग आली म्हणून फक्त विकास होत नाही असं नाही ना. विकासाचा इंडेक्स काय हे समजलं पाहिजे. म्हणजे प्रत्येकाचा इंडेक्स एक वेगळा असतो. मी यश कशाला समजते आणि तुम्ही यश कशाला समजता याच्यात अंतर असेल. म्हणजे आता मी तुम्हाला 2 वेगळी उदाहरणं दाखवते. काही लोकांना असं वाटतं की मोठं घर, मोठी गाडी म्हणजे यश. मला मोठी डिग्री, त्याला मी जास्त यश म्हणते. म्हणजे एखादा मोठा बिझनेसमॅन का अनिल काकोडकर, माझ्यासाठी डॉक्टर अनिल काकोडकर हे जास्त यशस्वी आहेत एका व्यवसायापेक्षा, असं माझं वैयक्तिक मत आहे तुम्हाला सांगते. आणि विकास म्हणजे तुम्ही क्वांटिफाय कसा करता. माझ्यासाठी विकास म्हणजे काय, पूर्णपणे इन्फ्रास्ट्रक्चर असणं, तिथे चांगल्या शिक्षण संस्था असणं, त्याच्यानंतर तिथे हॉस्पिटल असणं, पाण्याची सोय असणं, कचऱ्याचं नियोजन असणं, इन्फ्रास्ट्रक्चरला सपोर्टिंग म्हणजे आपल्या प्रशासकीय इमारती सगळ्या झाल्या तसं, प्रदूषण, कनेक्टिव्हिटी, जॉब आणि वेल्थ क्रिएशन. जॉब्स म्हणजे आपल्या MIDCs इंदापूरच्या चांगल्याच आहेत. आता वालचंद नगर इंडस्ट्रीजचा प्रॉब्लेम. म्हणजे मला विचाराल तर पहिली इंडस्ट्री सगळ्यात मोठी कुठे आली तर ती इंदापूरमध्ये. वालचंद नगर इंडस्ट्रीजचे फोटो मी आले तेव्हापासून ते जी ग्लोरी मी ऐकले, वालचंद शेठला वगैरे मी नाही पाहिलेला, कारण का ते गेले होते मला वाटतं तेव्हा. लालचंद शेठला मला असं वेग आठवतात. तर केवढी मोठी इंडस्ट्री त्या काळात आली. कारखाने, 3 मोठे साखर कारखाने जी सुबत्ता आली आपल्या सगळ्या इंदापूरमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने. ते कारखाने, बँक, शिक्षण संस्था, मग विद्याप्रतिष्ठान असेल किंवा भाऊंची असेल किंवा प्रत्येक गावामध्ये शाळा. मला आठवतंय अशोक घोगरेंनी मला मागे एकदा सांगितलं होतं की आदरणीय पवारसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा एका पत्रात एका सहीमध्ये 28 का 32 शाळा फक्त इंदापूर तालुक्यासाठी त्यांनी साईन करून दिलं होतं एका फटक्यात. म्हणजे प्रत्येक संस्था, रयत शिक्षण संस्थासारखी मोठी संस्था. त्याच्यामुळे तुम्ही कशाला नक्की विकास म्हणता. बिल्डिंग्सला फक्त विकास म्हणता का तिथल्या राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यात होणारे बदल ते क्वांटिफाय कसं करणार. त्यामुळे बिल्डिंग्स 3-4 चांगल्या जास्ती बारामतीत झाल्या असतील का तर जरूर झालं. म्हणजे आता STची मोठी इमारत असेल होती झाली. विद्याप्रतिष्ठान तिथे पण आहे, इथे पण आहे, भोरला पण आहे, दौंडला पण आता झाले, आणखी नवीन जागा घेतली. त्यामुळे शिक्षण संस्था, मला विचाराल तर आज बारामती लोकसभा मतदारसंघात सगळीकडून म्हणजे इंदापूरलाही, सोलापूरचे सगळे लोक इंदापूरला प्रिफर करतात डॉक्टर्सकडे यायला.
मला माहिती आहे, कारण मलाच पत्र येतात, या डॉक्टरला फोन करा, त्या डॉक्टरला फोन करा. कोविडमध्ये इंदापूरच्या सगळ्या डॉक्टरांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन, म्हणजे शिक्षण, आरोग्य या गोष्टीमध्ये. आपली प्रशासकीय इमारत, आपलं कोर्टची अतिशय उत्तम बिल्डिंग इथेही झाली, बारामतीलाही झाली. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर वाईज अनेक गोष्टी बारामतीत ज्या झाल्यात त्या दौंडलाही झाल्या आहेत, त्या भोरलाही झाल्या आहेत, खडकवासला तर आहेच, पुरंदरला झालेले आहे. पुरंदरमध्ये पाणी कमी असल्यामुळे त्यांनी साखर कारखाने नाही टाकले, पण अंजीर, सीताफळ आणि वाटाणा हा फक्त भारतात नाही परदेशात पण जातो पूर्णपणे. म्हणजे हॉर्टिकल्चरची जी पुरंदर उपसा योजना आली त्याच्यानंतर ज्या पद्धतीने त्या भागातला चेहरा मोहरा बदल, म्हणजे तुम्हाला सांगते, तिथला एअरपोर्ट जेव्हा करायचा प्रस्ताव आला तिथे लोकांचा विरोध का झाला, कारण का त्यांचं म्हणणं आहे ही बागायती आहे, आम्ही नाही बागायती जमीन द्यायला. तर पुरंदर सारख्या ठिकाणी इतकी उत्तम सीताफळं, अंजीरण, वाटाणा होतो आणि जो जगात जातो पुरंदर हायलँड म्हणून. आम्हाला किती अभिमान वाटतो की दुबई, लंडन, पॅरिस, जर्मनी सब जगे अंजीर हमारा जाना. तर पुरंदरचं नाव झालं ना इंटरनॅशनल. त्यामुळे प्रत्येकाची स्ट्रेंथ हे वेगळे आहेत. कमी जास्त विकासाचा प्रमाण हे जरूर झालं असेल, कारण का शेवटी तो लोकसभा मतदारसंघ, त्याच्यात अनइव्हननेस आहे का, तर जरूर आहे, ते मी प्रांजळपणे कबूल करतो. पण जेवढा निधी असतो त्याप्रमाणे तो निधी प्रत्येक वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने येतो. ताई, पवार साहेबांच्या 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीकडे पाहिल्यानंतर एक देशामध्ये धुरंधर राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्या राजकीय जीवनामध्ये त्यांनी अनेकांना घडवलं. परंतु आताच्या सध्याच्या घडीला ज्यांना पवार साहेबांनी घडवलं तेच आज विरोधात आहेत. त्याबद्दल आपला आणि पवार साहेबांचं काय मत असेल? आमची लढाई वैचारिक आहे, वैयक्तिक नाहीच आहे. आम्ही आमची विचारधारा सोडणार नाही. त्याच्यामुळे विचारधारेच्या विरोधात कोणाला निर्णय घ्यायचे असतील तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न. आपल्या विरोधातील उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा महायुतीकडून होत आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी त्यांच्या नावाची घोषणा देखील केलेली आहे. ननंद भाऊजाईच्या या सामन्यामध्ये नातेसंबंध आडवे येणार का? नात्यांचा आणि प्रोफेशनल कामाचा काय संबंध? आयुष्यभर त्या माझ्या वहिनी राहतीलच, तो विषय कुठे येतो? आणि मी खासदारकीमध्ये माझ्या फॅमिलीचा काय संबंध? मी एक वैचारिक चौकटीत काम करते. माझ्या वैचारिक भूमिकेत मला कम्प्लीट क्लॅरिटी आहे. आय एम नेव्हर कन्फ्युज अबाउट माय आयडियोलॉजी. माझी आयडियोलॉजी काय आहे ही मला पूर्णपणे माहिती. अनेक वर्ष मी त्याच्यात काम केलेलं आहे आणि त्या भूमिका माझ्या मनात पूर्णपणे स्पष्ट. त्याच्यामुळे त्याच्यात नाती येतच नाहीत माझ्यासाठी. इट्स अ प्रोफेशनल जॉब. त्याच्यामुळे घरी एक नातं आणि घराच्या बाहेर उंबरठा ओलांडणं की नातं वेगळं होतं. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की ही लोकशाही, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं आयडियोलॉजी मत मांडण्याचा अधिकार. ही छत्रपतींच्या आणि शाहू फुले आंबेडकरांच्या त्या विचारामध्ये, त्या वैचारिक बैठकीत मी लहानाची मोठी झाली. त्याच्यामुळे मला कम्प्लीट राईट विंग हे माझ्या, म्हणजे मी सत्यशोधक चळवळीतली आहे, त्याच्यामुळे राईट विंग मध्ये मी बसत असते. आणि राईट विंगचे एक्स्ट्रीम जे भाषणं असतात की जे समाज नंबर्सनी लहान आहेत त्यांच्यावर द्वेष करा, त्यांचा हा भारत नाही, विरोधात बोलला की पाकिस्तानला, हे कसं तुम्ही डिफेंड करा? मी तर नाहीच कधी. म्हणजे त्याच्यामुळे माझी लढाई ही वैचारिक आहे, वैयक्तिक नाहीच. आणि लोकशाहीमध्ये विरोधात कोणीतरी लढणारच. कोण लढेल हा माझा प्रॉब्लेम नाही, कोणीतरी लढलंच पाहिजे हा माझा आग्रह आहे, कारण का मी संविधानाच्या चौकटीत काम करतो. कोण लढेल हा माझ्या समोर जे आघाडीत आहे का युती आहे त्यांची, का जे काय बोलतात ते त्याला, तो त्यांचा प्रश्न आहे, तो माझा प्रश्न नाहीच आहे. मी माझी वैचारिक भूमिका मांडून मी केलेलं 15 वर्षाचं काम, समाजात केलेलं काम, म्हणजे आणि पार्लमेंटरी परफॉर्मन्स, एवढ्या चौकटीत माझं इलेक्शन. पवार कुटुंबातील रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार आणि युगेंद्र पवार यातील राजकारणातील आश्वासक चेहरा म्हणून तुम्ही कोणाकडे पाहता? तो त्यांचा सगळ्यांचा वैयक्तिक परफॉर्मन्स. तुमच्या दृष्टीने कोण आश्वासक आहे? मी असं कसं सांगणार?
आता तुम्ही असं म्हणाल रोहित आणि युगेंद्र माझ्या बरोबर आहेत म्हणून मी त्यांचं कौतुक करावं, आणि पार्थ आणि जय आज त्यांच्या आईचा प्रचार करतात, जे साहजिक आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं टाइम डिसाईड ना. हा वेळ, अर्थातच वेळच. आता तुम्ही जेव्हा मला 2009 मध्ये मतदान पहिल्यांदा केलं तेव्हा साहेबांची मुलगी म्हणूनच केलं आणि दादाची बहीण म्हणून केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रेम. तुम्हाला वाटलं होतं का मी देशात पहिली येईन? आणि 10 वर्ष सातत्याने माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स. त्याच्यामुळे मागच्या इलेक्शनला जेव्हा मी लढले तेव्हा माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स हा माझा सगळ्यात मोठा स्ट्रेंथ होता. आजही जे माझ्या विरोधात उभे राहतात ते माझ्यावर वैयक्तिक काय टीका करतात. ना माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे, ना माझ्यावर पार्लमेंटरी परफॉर्मन्स मध्ये दिल्लीत दिसत नाही. ते म्हणतात ना काय, 1 रुपयाचा कढीपत्ता, सोलापूरचा खासदार बेपत्ता. ते मला लायबल नाही. माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स, माझ्या मतदारसंघातला विकास कामं ते फक्त मी केली आणि तुम्ही केली त्याच्यावर तू मेमे ते करतील, मी नाही करत. कारण का मी माझ्या खिशातून तर काही पैसे देत नाही. तुम्ही सगळे टॅक्स भरता, मी टॅक्स भरते माहिती. आपण सगळे टॅक्स भरतो, त्याच्यातून तो निधी उभा राहतो, त्याच्यातून विकास होतो. आणि घरातून स्वतःच्या खिशातून थोडी पैसे. सर्वसामान्य जनतेचे व शेतकऱ्यांचे प्रश्न आहे असे असताना देखील सुद्धा सत्ताधारी पक्षाकडून वारंवार आच्छादींचे नारे दिले जात आहेत. इंडिया आघाडीतील प्रमुख विरोधक म्हणून तुम्ही जनतेसमोर कोणते मुद्दे मांडले? परवा माननीय अमित शहाजी जेव्हा आले होते ना तेव्हा त्यांनी आमच्या सगळ्यांवर टीका केली. तो त्यांचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये. माझी एवढीच अपेक्षा होती की ते दिल्लीवरनं महाराष्ट्रात आले. त्यांनी कांद्याच्या निर्यातीवर घेतलेला निर्णय ना तो तरी त्यांनी कॅन्सल करावा ही माझी अपेक्षा होती. इथेनॉलचा जो युटर्न केला, तुम्हाला आठवत असेल की गुरुवारी पार्लमेंटमध्ये, मला अजून आठवत होतो दिवस, मला तारीख आता नाही आठवत, पण गुरुवार होता मला आठवतं. कारण का गुरुवारी कॉमर्स मिनिस्ट्रीची चर्चा असते. गुरुवारी 11:15 11:30 पियुष गोयल कॉमर्स मिनिस्टर म्हणून या देशाची इथेनॉल पॉलिसीवर आम्हाला मोठं त्यांनी दिलं. आणि मी नंतर त्यांना नोटी पाठवली कि इथेनॉल पॉलिसी भैया 2014 में नहीं खुली हो, उसके लिए 25 साल से चली हो. और मेरे निर्वाचन क्षेत्र में 8 ऐसी फॅक्टरीज आहे. अशी आमची चेष्टा मस्करी पण झाली. तो असं सांगत होता की इथेनॉल पॉलिसी मोदी साहेबांच्या सरकारने आणली वगैरे वगैरे वगैरे. हा झाला गुरुवार. गुरुवारी त्या पॉलिसीचं कौतुक त्यांनी केलं आणि शुक्रवारी 8 वाजता ती पॉलिसी बदलली. ते आता एक पॉलिसी गुरुवारी तुम्हाला योग्य वाटते आणि शुक्रवारी तीच तुम्ही बंद द्या. म्हणजे कांद्याच्या बाबतीत विरोध शेतकऱ्यांवर, त्यानंतर इथेनॉल पॉलिसीचा डायरेक्ट इम्पॅक्ट कारखान्यांवर पडला. सोयाबीनला हमी भाव नाही, डबलिंग ऑफ फार्मर्स इन्कम जो त्यांनी नारा 2014 मध्ये दिला होता, त्याचं काय झालं? आज दुधाला भाव पडल्यानंतर आम्ही 5 रुपये देऊ असं या सरकारने जानेवारीत सांगितलं होतं. आजपर्यंत, आज 7 मार्च आहे, 1ही रुपया कुठल्याही शेतकऱ्याच्या अकाउंटला आलेला नाही. आता हे सगळं, मग सोयाबीन असेल, दूध असेल, म्हणजे जोडधंदे असतील किंवा फोर शेती असेल, त्याच्यात डबलिंग ऑफ फार्मर इन्कम झालेलंच नाही. मग आणि केंद्रात आजही, आपण इथे इंदापूरमध्ये बसलोय पण दिल्लीमध्ये आजही आंदोलन चालू. त्याच्यामुळे मग मिनिमम सपोर्ट प्राइस, डबलिंग ऑफ इन्कम फार्मर्स, प्रोडक्शन वाढवणं, या सगळ्यामध्ये सरकारचं काय योगदान? आणि त्याच स्कीमला नावं बदलून ते 6,000 रुपये वर्षाला देतात. काय उपकार करत नाही. 6,000 रुपयात कुठला खर्च निघतोय कोणाचा? त्याच्यापेक्षा हमी भाव द्या आणि हे 18,000 तर कुछ बात आहे. त्याच्यामुळे 18 द्यायचेच असेल तर 6,000 कुणाचा काय प्रश्न सुटणार आहे? 18, 24, 28 काहीतरी दमके तो दो बडा कुछ, म्हणजे जर अगदीच टोकन द्यायचं असेल तर. आणि हमी भाव द्या. शेतकरी हा प्रचंड स्वाभिमानी आणि कष्ट करणारा असतो. आणि आत्ताची जी परिस्थिती, आत्ताच्या परिस्थितीमध्ये सरसकट महाराष्ट्रातल्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे आणि त्यांचं विजेचंही बिल माफ केलं पाहिजे. एवढ्या अडचणीत आज आहे. आज उजनीमध्ये काय आहे परिस्थिती मला सांग. नाझऱ्यात परवा मी नाझरे बघायला गेले होते, माझी गाडी पूर्ण नाझरं फिरून आली पाहिजे. एक एवढं पाणी, टिपूस पाणी नाही त्या नाझऱ्यात. सगळ्या तिथल्या पाण्याच्या स्कीम, पिण्याचं पाणी. आणि पुरंदरला गेले 2.5 महिने मी मागणी करते. तुम्ही माझे सगळे ट्विट्स काढून बघा. मी 2.5 महिने म्हणते की ही परिस्थिती येणार आहे, आत्तापासूनच तुम्ही दुष्काळ जाहीर करा.
आत्ता काहीतरी केलं, आत्ता हालचाल पण सुरू नाही झाली. त्या दिवशी या सगळ्यांनी हल्ला केला असेंब्लीमध्ये, म्हणून जरा हालचाल सुरू झाली. पुढे अजून मला काय छावण्या, फार यंत्रणा फिरते, तर त्याची काय चर्चा होते दिसतच नाही. कारण का सगळे सीट वाटपात इतके व्यस्त आहेत की कुणाला पडली त्या शेतकऱ्याची. हे दुर्दैव आहे, अपयश आहे ट्रिपल इंजिन सरकार, खोके सरकारचं. त्यामुळे प्रचंड, मला विचाराल तर माझी अपेक्षा होती की एवढे मोठे नेते जेव्हा राज्यात येतात तेव्हा त्यांनी या धोरणात्मक बोलावं. आणि कांद्याबद्दल पण मी 8 महिन्यापूर्वी पियुष गोयलांना ट्विट केलं होतं की कांद्याच्या धोरणाबद्दल आत्ताच लक्ष घाला, तुम्ही नाही घातलं तर प्रचंड नुकसान होईल. त्यामुळे कांद्याबद्दल आणि दुष्काळाबद्दल जे मी सांगितलं तसंच झालंय. आणि त्याचा थ्रेड बघा, माझे जर ट्विट्स काढून बघितले गेल्या वर्षभरातले, एक्झॅक्टली मी म्हणते तसंच झालं. हे दुर्दैव आहे. म्हणजे मी खरं, मला एक वेळ या सरकारने खोटं पाडलं असतं तर मला आनंद झाला असता, पण दिसत होतं जर माझ्यासारख्या व्यक्तीला हे समजू शकतं तर केंद्र सरकारच्या एवढ्या मोठ्या यंत्रणेला ते दिसत नव्हतं. महाराष्ट्र सरकारला कळत नव्हतं. सीट वाटपासाठी दिल्लीत जातात, मग आपलं निर्यात जेव्हा बंदी केली कांद्याची तेव्हा का नाही कोणी दिल्लीला गेलं? त्यांना वाटू नये इथेनॉल पॉलिसीसाठी जावं? का नाही सोयाबीनला भाव मागायला कोणी जाऊन तिथे दिल्लीला आंदोलन केलं? आता पैसे मागत का नाही आहेत केंद्र सरकारकडून की आमच्याकडे दुष्काळाची परिस्थिती आहे? सीट वाटपसाठी सगळे दिल्लीला अशी वारी करतात, पालकमंत्री पदासाठी सगळे जातात, पण तुमच्या आणि माझ्या सुखदुःखासाठी कधी गेलेलं ऐकलं या सरकार आल्यापासून? ताई, पवार कुटुंबाच्या एकोप्याची चर्चा नेहमी होत असते. मात्र अजितदादांनी मला माझ्या कुटुंबातनं वेगळे पाडले जात आहे असं तक्रार केली होती. तर कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला विश्वासात किंवा चर्चा न करता त्यांनी निर्णय घेतला होता का? मला सांगू, माझं पोट खूप मोठं आहे. काही गोष्टी अशा आयुष्यात असत्या त्या सगळ्याच बोलायच्या असतात. त्याला तुम्ही विकनेस समजा किंवा स्ट्रेंथ समजा. आदरणीय पवार साहेबांवर 60 वर्ष लोकांनी प्रचंड टीका केली, त्यांनी कशाचं कधी उत्तर दिलं? आणि एक सांगते तुम्हाला की बोलणं सोपं असतं, पण गप्प बसून सहन करायला जास्त ताकद लागते. तुमच्या बायकोला विचारा घरी जा, आणि तुमच्या बहिणीलाही विचारा. स्वाभिमानी कट्ट्यावरील चर्चा अशीच पुढे चालू राहणार आहे. मात्र आता वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया स्वाभिमानी कट्ट्यावरती. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं स्वाभिमानी कट्ट्यावरती सहर्ष स्वागत. आपण पुन्हा मूळ प्रश्नाकडे वळूया, बघूया काय प्रश्न होता तो. ताई, अजितदादा म्हणाले होते पवार साहेबांनी रिटायर होऊन आम्हाला आशीर्वाद द्यावे. ताई, तुम्हाला काय वाटतं, पवार साहेबांनी रिटायर व्हावे की सक्रिय राहावे? माझं म्हणणे कोणीच रिटायर, नो बडी शुड एव्हर रिटायर, या मताची मी. त्याचं कारण असं, प्रत्येकाचा रोल वेगळा असतो. आता ज्या ज्या घरामध्ये त्यातले, ते बघा, वयस्कर आपण सगळेच होणार. प्रत्येक प्रोफेशनल मध्ये एक रिटायरमेंटची एज असते. आज अमेरिकेचे प्रेसिडेंटचं वय माहिती आहे तुम्हाला? पवार साहेब तर कुठल्या पदासाठी धावत नाहीत, ना मुख्यमंत्र्याच्या, ना आमदारकी, ना खासदारकी, ना प्रधानमंत्री, कुछ भी. ते सामाजिक काम करतात. आणि या देशामध्ये, या राज्यामध्ये किती तुम्हाला उदाहरणं देऊ. इंडी पाटलांचं उदाहरण तुम्ही पाहिलं, तो त्या कोल्हापूरच्या टोल नाक्यासाठी 90 वर्षी रडत होते की नाही, किती अभिमान आपल्याला वाटायचा. त्याच्यामुळे मला असं वाटतं प्रत्येक, किती तुम्हाला मधु मंगेशकर कर्णिक, तुम्ही वाचन वगैरे करत असाल, मधुबाई किती ऍक्टिव्ह आहेत आजही मला सांग. अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपती बघताना अमितजी आपल्या सगळ्यांना लाजवतील एवढी एनर्जी त्यांच्यात असते की. मग सगळ्याच प्रोफेशनल्स मध्ये जे लोक प्रोफेशनल आहेत आणि समाज साठी ते प्रत्येक जण काहीतरी करू पाहतात, तर कोणी का रिटायर व्हावं या मतात, कोणीच रिटायर होऊ नये या मताची मी.
म्हणजे तुम्ही बघा, खूप लोक रिटायर झाल्यावर ना खाट पकडतात. का खाट पकडतात? कारण का त्यांची इच्छा असते, मेंदू चालू असतो, सगळं ऍक्टिव्ह असतं. ते बिचारे घरी एकटेपणाने थकून गेल्यामुळे ते रिटायर होतं. का कोणी रिटायर व्हावं? माझं म्हणणं आहे, कोणीही. आई कधी रिटायर होते का? तेव्हा आईचं विचार करतात. किती म्हणजे प्रत्येक प्रोफेशन मध्ये तुम्हाला पेंटर, ऍक्टर, नसरुद्दीन शाह फायनेस्ट ऍक्टर ऑफ इंडिया, किती वर्षाचे? म्हणजे आपण एक एक हिशोब करू. अमितजी म्हणजे फिल्म स्टार्स मध्ये सगळ्यात, म्हणजे कधी कधी आम्हाला वाटतं शाहरुख खानकडे बघावं की नाही, अमिताभ बच्चन इज द सुपरस्टार. म्हणजे सगळी यंग एवढी मुलं आली तरी अमिताभ बच्चन इज अमिताभ बच्चन. आणि ते 81 वर्षाचे आहेत अमितजी, पण करतात की नाही ऍक्टिव्हली का? पॉलिटिशियन तर किती तुम्हाला सांग. म्हणजे अडवाणीजी आजही ऍक्टिव्ह आहेत. आणि अडवाणीजींनी शेवटचं लोकसभेचं तिकीट कुठल्या वर्षी भरवलं माहितीये? 86 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी शेवटचा फॉर्म भरला लोकसभेचा. हे झालं. स्पोर्ट्स मध्ये आजही किती लोक आहेत जी वयस्कर झालेत पण काही नाही काहीतरी स्पोर्ट करतात. त्या आजीबाईचं तुम्हीच चॅनलवर केलं होतं ना मॅरेथॉन राहिलेल्या, किती वर्षाचे होते ते? आर्टिस्ट, पेंटर, न्यूज रीडर्स, किती मोठे न्यूज रीडर्स आजही आहेत, पत्रकार आहेत. कुमार केतकर आजही ते बसले की सगळे ऐकतात ना, बाबा कुमार केतकरांचे अनुभव आम्हाला ऐकेल. त्यांचं भाषण असलं की जाता की नाही सगळे ऐकायला. त्याच्यामुळे अनुभवाला एक खूप मोठं कसं असतं, इट हॅज टू बी अ टीम वर्क. एकीकडे अनुभव. मी तुम्हाला इंदापूरचंच उदाहरण देते. भाऊ म्हणजे सिनियर भाऊ किती वर्ष कारखाना बघत होते की नाही? जवळपास ते जाई स्टोवर ऍक्टिव्ह होतेच ना. ते शेती, नाना नवले माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? हा, तर नाना नवले आजही ते साहेबांच्याच वयाचे, जी दौंडला शेती आहे, काठी घेतात आणि येतात. लेफ्ट राईट. थोपटे साहेब, अनंतराव थोपटे साहेब आजही शेती करायला जातात. आजही संध्याकाळी त्यांची वेळ झाली की गाडीत बसतात, ते जातात, शेती बघतात. माझं म्हणणं आहे की ती एक पिढीच टफ पण होती. आणि निर्णय प्रक्रियेमध्ये जर माणूस ऍक्टिव्ह असेल का नाही त्यांनी काम करावं? माझं म्हणणं आहे सगळ्यांनीच करावं. आणि प्रत्येक जण काही सत्ता किंवा पैशासाठी गोष्टी करत नाही. आता अमितजींना काय पैशाची कमतरता आहे? घरी बसू शकतात. मुलीचं लग्न चांगल्या घरात झालंय, मुलगा त्याचं काम करतो, सून यशस्वी आहे, त्यांना काय कामाची गरज? ते पण म्हणू शकतात ना मी घरी बसतो. ते का काम करत? स्वतःच्या समाजातला शोध. त्यामुळे रिटायर, माझं तर म्हणणे कोणी जू नये या मताची. तुम्ही स्वतःला रिइन्व्हेंट करत राहा. काय आहे त्याच्यात गरज? प्रत्येक वयामध्ये एक वेगळी जबाबदारी असते. कोणीच रिटायर होऊ नये या मताची. जोपर्यंत जमेल तोपर्यंत काय नाही. टीचर्स, सगळे शिक्षक रिटायर होतात. रिटायर झाल्यानंतर ट्युशन घेतात की नाही? का नाही घेऊ? एवढं मोठं त्यांचं टॅलेंट आहे, का त्यांनी घरात बसावं? एवढे सगळे आहेत. माशेलकर साहेब, अरे माय फेवरेट अनिल काकोडकर साहेब आजही अनेक, म्हणजे काकोडकर साहेब इतके व्यस्त असतात. ते चव्हाण सेंटरमध्ये ते आमचे सिनियर ऍडवायझर आहेत. काकोडकर साहेबांची वेळ घ्यायची म्हणजे 3 महिने. मी तर वर्षाचं बुकिंग करून ठेवते काकोडकर साहेबांचं. काकोडकर साहेब 82 वर्षाचे. त्यांना फोन करून बघा, ते म्हणजे सुप्रिया मला ना आता वेळ नाहीये, मी असं करतो एक 10 दिवसांनी ह्या इतक्या वाजता मला वेळ आहे, तुला जर वेळ असेल. अनिल काकोडकरांनी न्यूक्लिअर सायन्समध्ये जे काम केले या जगात अभिमान वाटतो आम्हाला. जेव्हा आपलं न्यूक्लिअर अग्रीमेंट झालं तेव्हा प्रेसिडेंट ऑफ अमेरिका मनमोहन सिंगजींना म्हणले होते की मी सही करीन तर काकोडकर हो म्हणले. असं अशा शब्दात, इफ काकोडकर सेज येस. आणि सगळे हशा झाल्या होत्या आणि टाळ्या पडल्या. असे किती तुम्हाला उदाहरणं सांगू मी? अजून 25 गिनवू शकते तुम्हाला इथे बसल्या बसल्या. रतन टाटा या देशातला सगळ्यात मोठा ग्रुप. रतन टाटा इज 87 किंवा 88. अजूनही रोज ऑफिसला जातात. आधी गोदरेज, एवढा मोठा गोदरेज समूह रोज ऑफिसला जातात सकाळी 8 वाजता. 8 म्हणजे 8. तुम्ही घड्याळ बघितलं तर म्हणतात आधी गोदरेज किधर आहे, वो विक्रोली का ऑफिस में उसकी. म्हणजे सगळे लोक एवढे ऍक्टिव्ह. आणि किती उदाहरणं देऊ मी तुम्हाला. आणि म्हणून मी म्हणते की या सगळ्या, म्हणजे आधी गोदरेजांना रिटायर कोण नाही म्हणते व्हायला, रतन टाटांना कोण नाही म्हणते. काय त्यांची प्रॉपर्टी कमी होते का पैशाच? सगळ्या गोष्टी पैशा आणि सत्यासत्य होत नाही, पॅशन असते.
पॅशन आहे. पवार साहेबांचं राजकारण इज इज लाईफलाईन, इट इज पॅशन. त्या पॅशनसाठी करतात ते. ना कुठलं पद हवंय आता मला सांगा, का ते कुठले इलेक्शन लढणार आहे असं नसतं. आणि कार्यकर्त्यांसाठी लढावं लागतं. त्या विचाराचे अनेक कार्यकर्ते आहेत ना, त्यांच्यासाठी त्यांनी लढायला नको. कार्यकर्त्यांनी इतकं त्यांच्यासाठी केलं, त्यांनी नको कार्यकर्त्यासाठी करायला. आणि आशीर्वाद ते सगळ्यांनाच देतात बाय द वे. त्याचा फोन आशीर्वाद तर प्रत्येकाला आहे, तुम्हाला आहे, मला आहे, जे त्यांच्यापेक्षा वयाने लहान आहे त्या प्रत्येकाला ते प्रेमाने आशीर्वाद देतात. म्हणजे तुम्ही बघाल देशामध्ये, दिल्लीमध्ये ते मंत्रालयात जेव्हा जातात तेव्हा मंत्री नाराज होतात. साहेब म्हणतात मी प्रोटोकॉल पाळणार, ते म्हणले नाही आम्ही तुमच्या घरी येणार. सगळे मंत्री पवार साहेबांना भेटायला घरी काय येतात, त्यांना असं वाटतं एवढा मोठा सिनियर माणूस वयाने मी गेलं पाहिजे. हा त्या मंत्र्यांचाही मोठेपणा आहे. म्हणजे मी दोन्हीच करते. म्हणजे ते भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत म्हणून मी उगाच टीका करणार नाही. अच्छे को अच्छा घेण्याचे. अश्विनी वैष्णव अच्छाही मंत्री आहे, गडकरी साहेब चांगलेच आहेत. त्याच्यामुळे हे दिस इज जे तुम्ही प्रश्न मगाशी विचारला ना, सुसंस्कृत राजकारण जर तुम्ही विचारलं ते हे दिल्लीमध्ये, जे आम्ही सगळे पाळण्याचा प्रांजळ प्रयत्न करतो. ताई, स्वाभिमानी कट्ट्याच्या माध्यमातून कार्यक्रमातून एक कॉल करायचा आहे आणि ऑप्शन आहे अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. काय बोला? तिघांबरोबर, तिघांपैकी एक. तिघांपैकी एकालाच. म्हणजे अजितदादाला किंवा देवेंद्रजींना किंवा मोदी साहेबांना. आणि 2 मिनिटं मी त्यांच्याशी बोलायचं, पूर्ण ऍक्टिंग करायची. पीए पासून सुरुवात करायची का सुरुवातीपासून? डायरेक्ट त्यांचा नंबर नाही. नमस्ते आदरणीय प्रधानमंत्री जी, मैं बारामती की सांसद सुप्रिया सूले बात कर रही हूँ. मैं आपके तहे दिल के आभारी हूँ कि आपने मेरा फ़ोन लिया. और मैं थोड़े मेरे निर्वाचन क्षेत्र और महाराष्ट्र की कुछ चीज़ें थी, इसलिए मैंने आपको फ़ोन किया. 2-3 चीज़ें बहुत महत्वपूर्ण रही है कि महाराष्ट्र में सूखा पड़ा हुआ है और सूखे के लिए भारत सरकार ने महाराष्ट्र को मदद करने की बहुत ज़रूरत है. तो अगर आप हमारे लिए, हमारे किसानों के लिए कुछ बड़ा पैकेज अनाउंस करें और महाराष्ट्र सरकार को विनती करें कि वो यहाँ ज़्यादा ध्यान दे और आपकी जो डिज़ास्टर मैनेजमेंट की कमेटी है उसको अगर आप कल भेज सके तो हमारे किसानों के लिए बहुत बड़ी बात होगी. ये पहली बात. दूसरी बात, महंगाई ये बहुत इस देश में बढ़ती जा रही है. मैं एक माँ भी हूँ, एक बेटी भी हूँ, एक औरत भी हूँ और एक लोक प्रतिनिधि भी हूँ. इस सारे रिश्तों में सबसे कॉमन चीज़ महंगाई आज है. अगर आप इस देश के प्रधानमंत्री के नाते महंगाई के बारे में कुछ करें तो इस देश की बहुत सारी महिला जो घर चलाती है वो महंगाई से आज थक चुकी है. तो आप प्लीज़ उसमें कुछ करिए. तीसरी बात कि हमारे महाराष्ट्र में बहुत सारी इन्वेस्टमेंट्स हमें मेरिट पे आती है, लेकिन मैं दूसरे राज्य में जाए, ज़रूर जाए, किसी भी राज्य का भला हो, कोई दिक्कत नहीं हमें, लेकिन मेरा भी भला और दूसरे का भी भला हो, ऐसा भी सोचना चाहिए. क्योंकि महाराष्ट्र में बहुत सारे बच्चे हैं जो पढ़ाई करके मेरिट में पास होते हैं, तो उनको भी नौकरी की ज़रूरत है. तो अगर आप वो नौकरी के बारे में अगर कुछ देख लें हमारे नौजवानों के लिए, तो ये बहुत एक बड़ी पीड़ा से मुक्ति सबको मिलेगी. और एक लास्ट छोटा सा बात, मुझे पता है आप बड़े व्यस्त है तो मैं थोड़ा आपका टाइम नहीं लूँगी, आप देश के प्रधानमंत्री है. एक छोटा सा लास्ट पॉइंट कि इस देश में और महाराष्ट्र में बहुत शांति हमेशा रही है, लेकिन कहीं जब से आपकी सरकार आई, आपके विचार की सरकार आई, थोड़ी यहाँ गड़बड़ हो रही है. और यहाँ हमारे जो सब हमारे यहाँ आपके सरकार के बड़े कैबिनेट मंत्री हो या यहाँ के जो एमएलए हैं, उनके यहाँ देखो तो वो लड़ाई झगड़ा हमारे विधान भवन में ही कर रहे हैं और वे आपके ही है सारे लोग. और उसके बाद एक तो चीज़ आपको बिल्कुल पसंद नहीं आएगी, मुझे पता है कि आपकी ही पार्टी का एक एमएलए है, उस एमएलए ने उसके पास गन कैसे आई मुझे पता नहीं, लेकिन वो गन चलाया लोगों पे एक पुलिस स्टेशन में. और लॉ एंड ऑर्डर का बहुत बड़ा सिचुएशन इस राज्य में हो रहा है. तो अगर आप माननीय अमित भाई को बोल दे कि जहाँ महाराष्ट्र में थोड़ा ध्यान दे, देवेंद्र जी को बोल दे, तो ये बहुत सारी समस्या, आज आपकी ट्रिपल इंजन की बड़ी सरकार है, 200 आपके एमएलए हैं, फिर भी यहाँ न्याय नहीं मिल रहा है.
मुझे लगता है अगर आप इस देश के प्रधानमंत्री है, जरूर आपकी विचारधारा मेरे से अलग है, लेकिन इस देश के प्रधानमंत्री के नाते मैं आपको फोन कर रही हूँ और आपको विनम्रता से विनती कर रही हूँ कि आप महाराष्ट्र की तरह अन्याय ना करें और महाराष्ट्र को न्याय देने में हमारे साथ आप खड़े रहें। धन्यवाद। जय हिंद। मुख्य प्रश्न संपल्यानंतर आपण आता बोलतोय रॅपिड फायर प्रश्नांकडे. ताई, ननंद की भाऊजाई कशा बाबतीत? मतदानाबाबतीत. अर्थातच हा अर्थातच नणंद ना. ताई, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? अरे बापरे, डिफिकल्ट वन. माझे संबंध दोघांची चांगले. उद्धवजी. ताई, लोकसभा का विधानसभा? लोकसभा. ताई, तुमचं आवडतं निवासस्थान गोविंद बाग की सिल्लोरोक? हा, गोविंद बाग. ताई, काका की पुतण्या? कोणाचा? कुणाचे काका आणि कुणाचे पुतणे? आपण प्रश्न झाला ना. एक तर मला पुतण्याच नाहीये, त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही माझ्या केसमध्ये. आणि माझे सगळे काका मला खूप प्रिय आहेत. राजकारणात रेवती की विजय? रेवती लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, लंडन मध्ये नोकरी करते मुलगी, आणि मुलगा आता अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी चाललाय. राजकारणात वारसदार नसतो, लोक ठरवतात. आणि ती काय प्रॉपर्टी नसते. गोविंद बाग मी क्लेम करू शकते, पण पॉलिटिकल नाही. असा वारसदार नसतोच या विचाराच्या पूर्णपणे. आणि चव्हाण साहेबांचं आणि पवार साहेबांचं कुठलं रक्ताचं नातं होतं? आज त्यांचं वैचारिक वारसदार चव्हाण साहेबांचे फक्त पवार साहेब. ताई, काटेवाडीकर की बारामतीकर? दोन्ही एकही आहे मेरे लिए. ताई, मुख्यमंत्री पद की पंतप्रधान पद? या देशामध्ये अर्थातच प्रधानमंत्री हा कुठल्याही महिला किंवा पुरुष मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठा इम्पॅक्ट करू शकतो. आणि मुख्य त्याला जेंडर येतच नाही. पण ना मुख्यमंत्र्याला जेंडर आहे, ना प्रधानमंत्र्याला जेंडर, ना खासदाराला जेंडर. पंतप्रधान पदासाठी तुम्हाला कोण योग्य वाटतं, राहुल गांधी की प्रियंका गांधी? दोघही. म्हणजे राहुलजींना मी संसदपटू म्हणून पाठवतो, आणि प्रियांकाजींचे आणि माझे अतिशय वैयक्तिक अतिशय चांगले संबंध. त्याच्यामुळे त्या दोघांपैकी कोण जास्ती प्रधानमंत्री चांगलं होऊ शकेल ते काळच ठरवू शकतो. इट्स टू वीक टू आन्सर. ताई, आवडता छंद आणि कुटुंबातील आवडती व्यक्ती? माझा सगळ्यात आवडता छंद म्हणजे वाचन आहे. आय लव्ह टू रीड. मला वाचन म्हणजे पुस्तक इज मला सगळ्यात आवडणारा छंद आहे. आणि कुटुंबातली सगळ्यात आवडणारी व्यक्ती, बापरे सो डिफिकल्ट. माझी फॅमिली एवढी मोठी आहे की माझ्यावर प्रहार होईल कोणाचं ज्याचं नाव मी कोणाचं नाही घेतलं तर. त्यामुळे व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन. आता मग मी म्हणजे माहेर का सासू? त्यामुळे एवढ्या मोठ्या कुटुंबामध्ये एक व्यक्ती प्रिय असणार असं होऊच शकत, कुणाचंच होऊ शकत नाही. तुमच्या आयुष्यातील सर्वात दुःखद घटना कोणती? माझ्या आयुष्यातली सगळ्यात दुःखद घटना. व्हॉट सो डिफिकल्ट. सगळ्यात दुःखद घटना कुठली असू शकते? माझ्यासाठी वैयक्तिक सगळ्यात आतापर्यंतची सगळ्यात दुःखद घटना म्हणजे मला सगळ्यात जास्त वाईट कधी वाटलं ते ना, मला असं वाटतं शिवशंकर भाऊ गेले ते शेगावचं जे बघायचे सगळे ना, शिवशंकर भाऊ गेले तेव्हा मला कदाचित सगळ्यात जास्त वाटलं. म्हणजे मी विचार करते अशीच एखादी अशाच ज्या घटना आहेत किंवा RR पाटील गेले ते तर मी कधीच विसरू शकतो. RR आबा जाणं ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी घटना. मला म्हणजे मी अजूनही माझ्या डोळ्यासमोर ती घटना असते. मी डोळे बंद केले किंवा त्या लीलावती हॉस्पिटलच्या बाहेरून कधी गेले मला नेहमी आबाचीच आठवण येते. इट्स लाईक अ डेजा वू ज्याला इंग्रजीत म्हणतात. ताई, तुमच्या आयुष्यातली सर्वात सुखद घटना कुठली? माझ्या आयुष्यातली हो, पहिल्यांदा आई होणार. हॅपीएस्ट मोमेंट. आता माझा मुलगा माझ्यावर हल्ला चढवणार आहे. ताई, आपण स्वाभिमानी कट्ट्यावरती आला, आमच्या अनेक प्रश्नांची अचूक उत्तर दिली.
मात्र स्वाभिमानी कट्ट्यावर आल्यानंतर आपला स्वाभिमानी कट्ट्याबद्दल अभिप्राय काय आहे, काय वाटतं आपल्याला स्वाभिमानी कट्ट्याबद्दल? मला नेहमीच पत्रकारांशी बोलायला किंवा त्या प्रश्नांमध्ये काय प्रश्न येतात ह्याच्यात खूप उत्सुकता ह्याच्यासाठी असते की तुमचे प्रश्न एक मला आयडिया देतात की समाजात चर्चा काय चालली. आणि माझा दिनक्रम हा तुमच्या बरोबरच सुरू होतो. कारण मी सकाळी उठल्यावर पहिलं बातम्यांचं चॅनल लावते किंवा आधी वर्तमानपत्र वाचते आणि मग चॅनल बघते किंवा चॅनल मधल्या बातम्या बघते आणि वर्तमानपत्र वाचते. या दोन्हीचं असतं. त्याच्यामुळे माझा आणि पत्रकारांचा खूप मला वाटतं जर ऍक्च्युली माझ्या दिवसाची सुरुवात पण तुमच्याच बरोबर होते आणि संपतो पण माझा तुमच्याच बरोबर. म्हणजे मला अनेक वेळा लोक चिडवतात अरे झोपताना शेवटचा अर्धा तास नको बघू बातम्या किंवा काही वाचू नको जे बातम्यांशी संबंधित. अनेक वेळा रात्री तुम्ही केलेले रिपोर्ट्स किंवा मोठे आर्टिकल्स असतात ती मी रात्री वाचते. त्याच्यामुळे माझ्यासाठी तुमच्या सगळ्यांची गप्पा गोष्टी करणं याच्यातून नवीन दरवेळीच मी कुठल्याही पत्रकाराशी बोलले की नवीन काहीतरी शिकायला मला मिळतं. त्याच्यामुळे हा एक आगळा वेळा कट्ट्याचा हा जो कार्यक्रम तुम्ही इथे सुरू केलाय हा खूप कौतुकास्पद आहे आणि तो खूप इन्क्लुसिव्ह आहे. म्हणजे ज्याच्यात खूप लोक एकत्र मिळून एक टीम वर्क जे तुम्ही करता. कारण का तसं तुम्ही एकामेकाच्या कॉम्पिटिटर्स आहात तरी तुम्ही स्वतःमधले सगळे मतभेद विसरून एक चांगलं लार्जर कॉज साठी जे एकत्र आलेलं आहे. म्हणजे पत्रकारितेसाठी म्हणजे जसं आमचा खासदारांचे अनेक ग्रुप असे आहेत अक्रॉस पार्टी लाईन्स ज्याच्यात आम्ही सामाजिक कामासाठी म्हणजे कुपोषण असेल त्याच्यासाठी आमचा एक खूप छान ग्रुप आहे ज्याच्यात सगळ्या पक्षाचे लोक आहेत. तसंच सगळ्या वर्तमानपत्राचे लोक एकत्र येऊन एक चांगली गंभीर राजकीय सामाजिक चर्चा करू शकतात. हे खूप माझ्यासाठी खूप एक आनंदी ही गोष्ट आणि समाधानाची गोष्ट आहे की या देशामध्ये लोकशाही जिंदा आहे. आपण स्वाभिमानी कट्ट्यावरती आलात, आमच्या अनेक प्रश्नांची अचूक उत्तरं दिली आणि मी प्रेक्षकांना विनंती करतो की अनेक मान्यवरांच्या तोडून आपल्याला अशाच अनेक प्रश्नांची अचूक उत्तरं घ्यायची. मात्र आपण तोपर्यंत पाहत राहा स्वाभिमानी कट्टा. आमच्या स्वाभिमानी कट्ट्याच्या YouTube चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.